नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आता अर्णवचे जे इन्व्हेस्टर्स असतात ते सगळे तिकडे ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यांना अर्णवला फायनान्स करायचं असतं, त्यासाठी ते सगळे आता जमलेले असतात. त्यानंतर मग आता मिस्टर फडणीस शिर्के सगळे जमलेले असतात आणि अर्णव त्यांना म्हणतो की प्लीज हॅव अ सीट. आणि सगळेजण अर्णवला ती कॉम्पिटिशन जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेट करत असतात. तेव्हा मग अर्णवला ते म्हणतात की सॉरी मिस्टर राजू शिर्के, एका महिन्यापूर्वी जे काही घडलं तेव्हा अर्णव म्हणतो की इट्स ओके, म्हणजे मी त्यात इतकं काही बोलू शकत नाही, कारण की त्यावेळेला माझीही वेळ खराब होती. आणि म्हणतात ना की जो जिंकतो क्राऊड त्याच्यापाचीच गर्दी करते, आणि आफ्टर ऑल यू आर अ क्राऊड, त्यामुळे इतकं काही नाही. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की हां, आम्हाला ॲक्च्युली त्याचंच जरा वाईट वाटतं की आमच्याकडून खूप चुकीचं डिसिजन घेतलं गेलं होतं, पण आता आम्हाला खरंच खूप बरं वाटतं की फायनली आम्ही काहीतरी चांगलं डिसिजन घेतलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की येस, हरकत नाही, कारण की प्रत्येक वेळेला मी तेव्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तुम्ही त्यावेळेला ऐकले नाही. तेव्हा मग मिस्टर फडणीस म्हणतात की हो मिस्टर राजू शिर्के, खरंच ॲब्सोल्युटली राईट, तुम्ही खरंच बरोबर होतात, त्यावेळेला आमची खूप मोठी चूक झाली होती. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, इतके वर्षाचे आपले बिझनेस रिलेशन होते, पण ते त्यावेळेला तुम्ही ऐकून घेतले नव्हते, त्यामुळे प्रॉब्लेमॅटिक झाले होते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की किती काही झालं तरीही फायनली माझी कंपनी मी जिंकून दाखवली, आणि मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी क्लिअरली करू शकतो, आणि ही कंपनी मी माझ्या आईच्या नावाने सुरू केली होती, त्यासाठीच मी हे सगळं करू शकलो, आणि आय नो किती संकटामध्ये मी हे करू शकतो. तेव्हा सगळे गप्प बसलेले असतात. वल्लरी ते शांत असते. मामा येतो आणि म्हणतो की हे काय वल्लरी, अगं प्रेस कॉन्फरन्सची वेळ झाली आहे आणि अजून तू तयार नाही झाली आहेस, काय झालं आहे? म्हणजे इतकं एरवी तर काही असलं फंक्शन तर तू किती तयार होतेस, मग आता काय झालं तुला? तेव्हा मग आता वल्लरी म्हणत असते की काय आता आणखी तयार व्हायचं आहे, ती प्रेस कॉन्फरन्स कोणासाठी आहे, तर ते ईश्वरी आणि अर्णवसाठी आहे. मग त्यामध्ये आपण इतकं का तयार व्हायचं आहे? जिंकलेत कोण? आपली मुलं जिंकली आहेत का? मग इतकं काय आहे त्याच्यात? तेव्हा मामा म्हणतो की अगं असं कसं म्हणतेस तू, आपल्या घरातलेच सगळे जिंकलेत, ईश्वरी अर्णव जिंकले म्हणजे आपण जिंकल्यासारखं नाही का? अगं असं काय करतेस, आपलं सात्विक फॅशनच त्यांनी परत मिळवलं ना, मग इतकं का तुला वाईट वाटतं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा, हे जे आहे ना, हाच तुमचा स्वभाव जरा बदला तुम्ही, आपलं काही जिंकलेले नाही आहेत ते, आणि तुम्ही राजे शिर्के नाही, तुम्ही पाटील आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्या पोराचं काय, तुम्हाला त्याचंही काही वाटत नाही. जर तो जिंकला असता तर मात्र वेगळाच काही आनंद असला असता. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं पण तू हे वेगळं विचारत का आणतेस? तेव्हा वल्लरी म्हणते की मला ना काही ऐकायचं नाही आहे, शांत बसा. जर इतकंच असतं तर मग त्या अर्णवने आकाश आणि नम्रतासाठी प्रेस कॉन्फरन्स का बोलवली नसती? ते पण तर चांगले टफ फाईट देत होते ना ईश्वरी अर्णवला, ते पण चांगले खेळत होते, मग तुम्ही त्यांच्यासाठी का विचार केला नाही? तेव्हा ते म्हणतो, म्हणजेच मामा म्हणतो की हे बघ, जिंकणं आणि फाईट देणं यामध्ये खूप फरक असतो, आणि अर्णव ईश्वरी ते राऊंड जिंकलेत बरोबर ना, आणि ते कोणत्या परिस्थितीतून जाऊन हा गेम जिंकलेत हे तुलाही माहिती आहे आणि घरातल्या सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक जास्त आहे, त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलवली गेली. आणि मग आपल्या घरातल्यांचं जर कौतुक होत असेल तर त्यामध्ये आपण मागे पडायला नको ना, म्हणून मी सांगतो ते ऐक, जरा चेहरा चांगला कर आणि चांगल्या चेहऱ्याने जरा ये हा, असं मामा तिला बोलतो. नंतर अर्णव म्हणत असतो ॲक्च्युली प्रत्येक बिझनेसमध्ये बॅड पॅच हे येतच असतात, आणि म्हणूनच मला इतकंच वाटतं की याच परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही बघायची असते आणि आपले सगळे बघायचे असतात, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत तसं काही घडलं नाही. आता तिथे असलेले प्रत्येकजण जरा मान खाली घालतात. मिस्टर फडणीस म्हणतात की हे बघा मिस्टर राजू शिर्के, खरंच आम्ही मान्य करतो आणि आमचं कळलं आहे आम्हाला की आम्ही चुकलो आहे तुमच्या बाबतीत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की पण आता आपल्याला ते सगळं करून चालणार नाही आहे. मग मिस्टर फडणीस म्हणतात की हो बरोबर, त्याच्यासाठीच आम्ही फायनान्स करायला आलेलो आहोत. पुन्हा एकदा आमची चूक आमच्या लक्षात आली आहे, आणि बिझनेसमध्ये ह्या चुका होतात, त्यामुळे आता आम्हाला कळलं आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सगळेजणं बोलून दाखवतात. आणि मग आता इथे हे सगळं होत असताना सगळी तयारी झालेली असते. मामा म्हणतो की चला रे, लवकर लवकर करा आणि इकडे पण खुर्च्या टाका, पटापट करत सगळं लवकर झालं पाहिजे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, पाहुणे यायला सुरुवात होतील, प्रेस कॉन्फरन्स आहे, लवकर लवकर करा.
असं म्हणून मामा ओरडत असतो. ईश्वरी येते आणि म्हणते की मामा काय झालं आहे. मामा म्हणतो की अगं काही नाही. अगं ईश्वरी आलीस पण तू तयार होऊन. तेव्हा ती म्हणते की हो आली मामा मी. मग मामा म्हणतो की ईश्वरी बघ आज तुमच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, तुला कसं वाटतं आहे. म्हणजे बरं वाटतं आहे ना, तुला प्रश्न वगैरे विचारले जातील त्यावेळेला. मग आता ईश्वरी म्हणते की मामा खरं सांगायचं झालं ना तर हे कॉन्फरन्स किंवा हे मीडिया वगैरे समोर येणं ना म्हणजे मला ना जरा भीतीच वाटते. म्हणजे काय प्रश्न विचारतील काय बोलतील ना त्यांचा काही नेम नसतो. खरंच सगळं विचित्र असतं. तेव्हा मग आता मामा म्हणायला लागतो की ईश्वरी हेच तर असतं, हीच तर परीक्षा असते. म्हणजे आपल्याला जे काही बोलायचं आहे ते त्यांच्यासमोर बोलायचं, अगदी कॉन्फिडेंटली बोलायचं. मनात कुठल्याही प्रकारचं टेन्शन येऊ द्यायचं नाही. समजलं, सगळं काही व्यवस्थित होणार. तू काळजी करू नकोस, मी बाकीची तयारी बघतो. असं म्हणून मामा तिथून आता निघून जातो. आणि तितक्यातच मामा गेल्यावर मंजू तिथे येते. आता मंजुळा आल्याबरोबर ईश्वरी म्हणते की अगं मंजुळा, अगं तू आलीस. ती खूप खुश होते. मग ती म्हणायला लागते की हो ताई, जसं मला समजलं की तुला भेटायला येणार आहेत तसंच मी पण आले भेटायला. मग ईश्वरी म्हणते की खरंच बरं केलंस तू भेटायला आलीस म्हणून. मंजुळा म्हणते की मग तुझं अभिनंदन करायचं आहे, मग मला भेटायला यायला नको का तुला. बरं हे घे तुझ्यासाठी आणि अर्णव दादासाठी माझ्याकडून एक स्पेशल भेटवस्तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं त्याची काय गरज होती. मग मंजू म्हणते की अगं गरज कशी नव्हती, माझ्याकडून छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी. तेव्हा ईश्वरी तिला म्हणते की थांब मी तुला चहा आणते. मंजू नको म्हणत असते पण ती म्हणते की आता तू मला ताई म्हणाली आहेस ना, इथे बस, चहा आणते मी तुझ्यासाठी. आता मंजुळा बसते. म्हणजेच बाबांचा आणि आईचा समोर फोटो ठेवलेला असतो. तो फोटो तिच्या नजरेस पडतो आणि रमाकांतचा फोटो पाहिल्यावर मंजुळा आतून हादरते. ती म्हणते की हे यांना तर मी पाहिलं होतं. आता तिला तो सगळा प्रकार आठवतो ज्या दिवशी बाबांवरती हल्ला झाला होता आणि बाबांना पाहिले होते तेव्हा तिला खूप असा धक्का बसला होता. ईश्वरी तेवढ्यात चहा घेऊन येते. म्हणते की काय गं मंजुळा काय झालं, तू अशी हादरल्यासारखी का झालीस. तेव्हा ती म्हणते की अगं हे कोण आहेत. तेव्हा ती म्हणते की हो हे रमाकांत राजे शिर्के, अर्णव सरांचे बाबा आहेत, माझे सासरे आहेत. तेव्हा मग ती म्हणते की हो मी यांना त्या दिवशी पाहिलं होतं. तेव्हा ती म्हणते की हो त्याच दिवशी त्यांच्याबद्दल घडलं होतं. म्हणजे आम्ही ज्या दिवशी जिंकलो होतो ना त्याच दिवशी बाबांवर म्हणजे बाबांना अशी वेळ आली होती. तेव्हा ती म्हणते की हो ताई मी पाहिलं होतं त्यांना त्यावेळेला. ईश्वरी म्हणते की हो अगं सगळ्यांनीच पाहिलं होतं. तेव्हा ती म्हणते की नाही मी तसं म्हणत नाही आहे ताई. पाहिलं होतं म्हणजे जेव्हा तुम्ही बुके घेत होतात ना, तुम्ही जिंकला होतात त्यावेळेलाच ना एका माणसासोबत यांची झटापट चालू होती तेव्हा मी पाहिलं होतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय बोलतेस तू, म्हणजे झटापट चालू होती म्हणजे नक्की काय प्रकार आहे. तेव्हा ती सांगते की हो अगं ताई एक माणूस त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. मग ईश्वरी म्हणते की थांब मी अर्णव सरांशी बोलणं करून देते, तू आहेस ना. तेव्हा ती म्हणते की हो मी आहे. ईश्वरी आता लगेच अर्णवला फोन लावते आणि म्हणते की अर्णव सर तुमचं काम झालं आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं आहे. ईश्वरी म्हणते की इथे ना आता मंजुळा आलेली आहे आणि बाबांचा मारेकरी तिने पाहिला आहे असं म्हणते ती, त्यामुळे तुम्ही जर प्लीज आलात तर बरं होईल. अर्णव म्हणतो की हो मी पोचतो लगेच तिथे. तेव्हा मग अर्णव आता तिथलं काम तिथेच ठेवतो आणि नंतर अर्णव आता शिर्केंना सांगतो की शिर्के मला अर्जंटली घरी जावं लागणार आहे. तेव्हा ईश्वरीला आता धक्का बसलेला असतो की मंजुळाने सगळं पाहिलं आहे, म्हणजे बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत लवकर पोचता येईल हे तिच्या आता लक्षात आलेलं असतं आणि मंजुळा आता काय बोलणार याकडे तिचं लक्ष असतं. तर वल्लरी इथे आता घाबरलेली असते आणि सारखी इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. नंतर ईश्वरी म्हणत असते की मंजुळा हे घे पाणी पिऊन घे म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा आता ती तोंड पाडून असते. अर्णव येतो आणि म्हणतो की काय झाले मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी सांगते की अर्णव सर हीच आहे ती मंजुळा जिने बाबांचा मारेकरी पाहिला होता. मग आता मंजुळा ही म्हणते की अर्णव दादा म्हणजे त्यावेळेला तुम्हाला अवॉर्ड मिळत होता ना तेव्हाच या काकांवर एका व्यक्तीने हल्ला केला होता आणि ना त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी खूप रोखण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना ते थांबतच नव्हते. तेव्हा मग हे ऐकल्यावर अर्णवलाही खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो की म्हणजे साधारण काय झालं होतं. तेव्हा ती म्हणते की मी बाहेर आले होते तेव्हा त्यांच्यावर ना कोणीतरी हल्ला केला होता, म्हणजे मला तसं दिसलं
त्यावेळेला त्यांच्यावर कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत होता आणि कसं ना मी त्यांना बोलणार होते, परंतु तेवढ्यातच ते सगळं झालं आणि ती व्यक्ती पळून गेली होती. आणि म्हणजे काका आहेत ना, त्यांना ना त्या व्यक्तीने काहीतरी अशी मानेकडे सुई टोचल्यासारखे वाटले मला. तेव्हा अर्णवला डाऊट कन्फर्म होतो. अर्णव म्हणतो की यू आर करेक्ट, म्हणजे आपले जे काही फॉरेन्सिकचे टेस्ट रिपोर्ट आलेत त्यामधून हे सिद्ध होत आहे की बाबांच्याही मानेला एक इंजेक्शन दिलं गेले, म्हणजे त्यांना ते पॉयझन दिलं गेलं होतं, म्हणून हे सगळं झालं आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की नाही नाही, छे हे शक्यच नाही आहे. बघा ना किती गोंधळली ही, गडबडली, हिला काही सांगता येत नाही आहे धड. मला वाटतं की अर्णव हिने ना वेगळंच काहीतरी बघितलेलं असणार आहे आणि ही घाबरल्यामुळे हिला काही सांगता येत नाही आहे, म्हणजे हिला सरळ नक्की काय आहे ना ते बोलता येत नाही आहे. तेव्हा आता ईश्वरीचं लक्ष मामीकडे जातं. मामी अशी का बोलते हे तिला कळत नसतं. तेव्हा मग आता ईश्वरी ही मामीकडे बघून म्हणते की नाही मामी, आम्हाला तरी असं वाटत नाही आहे की मंजुळा काही गडबडली, कारण की तिचं जे बोलणं आहे ना त्यामधून हे स्पष्ट होत आहे की बाबांवरती जो अटॅक झाला होता ना त्याच्या मागे काहीतरी नक्की आहे. तेव्हा मग इथे आता मंजुळा म्हणत असते की अर्णव सर, दादा, हे जे सगळं काही आहे ना ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, म्हणजे त्यांच्या मानेतून सुई टाकली होती आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तेवढ्यात तो माणूस पळून गेला होता. अर्णव म्हणतो की येस, म्हणजे हे जे सगळं तू काही बोललीस ना ते तर अगदी खरं होतं आणि म्हणजे त्यांचा मृत्यू तसाच झाला, त्यामुळे तू बोलतेस ते एक चान्सेस खरे आहेत. तेव्हा मग ती म्हणायला लागते की हो, म्हणजे मलाही तेच सांगायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट जरा थांब, मला एक मिनटं जरा सांग की हाच होता का तो माणूस. तेव्हा मग अर्णव त्याचा फोन काढतो आणि म्हणतो की हा फोटोकडे बघ, म्हणजे हाच होता का तो माणूस हे नक्की बघ, म्हणजे तुला समजेल. तेव्हा ती आता ते बघायला लागते फोटो आणि म्हणते की नाही दादा, हा माणूस नव्हता तो, मी अगदी जवळून पाहिलं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, म्हणजे हा माणूस नव्हता त्यावेळेला तिथे मारताना. तेव्हा मंजू म्हणते की नाही, हा नव्हता, मी 100% खात्रीने सांगू शकते. तेव्हा मग आता सगळेजण चकित होतात की मारेकरी कोण होता, मग राकेश नाही तर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे सगळं जे काही काम आहे ते राकेश करणार नाही, राकेशचं कामच नाही आहे ते. तेव्हा मग सगळे त्यांच्याकडे बघायला लागतात आणि मग अंजली म्हणते की जर तिथे राकेश नव्हता मग नक्की कोण होतं बाबांना मारणारं, कोणी केलं असेल हे सगळं, मग आणखी कोण दुश्मन. तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की हो, म्हणजे त्या दिवशी ईश्वरी जे काही म्हणाली ना तिचा डाऊट खरा ठरला. खरं तर दादांना म्हणजेच भाऊजींना मारणारं दुसरंच कोणीतरी आहे, आपण राकेश समजून बसलो आहे, पण नाही, त्यांचा मारेकरी कोणीतरी वेगळा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की म्हणजे तू खरं सांग की तू त्या व्यक्तीला बघितलं आहे, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन, त्या व्यक्तीचं फायनली चेहरा वर्णन सगळं तू सांगू शकतेस पोलिसांना. मंजुळा म्हणते की हो, मी सगळं काही सांगू शकते. तेव्हा वल्लरीचे आणखी हातपाय थरथरायला लागतात. ती गप्प बसलेली असते की आता काय होईल काहीच माहीत नाही. नंतर मग आता अर्णव म्हणतो की एक काम करूया, तू प्लीज माझ्यासोबत आता मंजुळा पोलीस स्टेशनमध्ये सर, आपण त्या माणसाचं वर्णन सांगूया. ईश्वरी म्हणते की मी पण येते सर, पण अर्णव म्हणतो की नको, मी शिर्के आणि आकाश आम्ही जातो. तेव्हा मग तिला घेऊन जातात आणि सगळेजणं काळजीमध्ये असतात. ईश्वरी विचार करत असते की म्हणजे त्या दिवशी जे काही घडलं, ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये मी अंदाज लावला तो खरा होता, म्हणजे या सगळ्यामध्ये बाबांचा मारेकरी कोणीतरी दुसराच आहे, बाबांना मारण्याचं काम हे राकेशचं नाही आहे, हे तरी यावरून आता सिद्ध झालं. पण नक्की कोण असेल यामागे, असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. वल्लरी म्हणते की मला तरी वाटतंय ना की त्यावेळेला तिथे राकेशच असावा. ती ना जरा गोंधळल्यासारखी वाटत होती मंजुळा, म्हणजे मला तर वाटत नाही की त्यांच्या राकेशच्या शिवाय कोणीतरी दुसरं वाईटावर टपलेलं असू शकतं. ईश्वरी आता थोडीशी चिडते आणि म्हणते की मामी, असं काय बोलताय तुम्ही, आता आपल्यासमोर मंजुळाने कबूल केलेलं आहे ना की हे सगळं करणारी व्यक्ती कोणीतरी दुसरीच होती म्हणून, पण नक्की दुसरी व्यक्ती कोण आहे हे आता लवकरच आपल्याला समजेल. वल्लरी घाबरलेली असते. आता जास्त काही बोललं तर डाऊट येईल, त्यामुळे ती गप्प बसलेली असते. मामा आणि बाकीचे सगळ्यांना काळजी वाटत असते की नक्की काय होणार आहे. ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरीही आता थोड्याच वेळात ती स्केच काढेल तेव्हा समजेल नक्की बाबांना मारण्याचं काम हे कोणी केलेलं आहे.
सगळं कसं घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजतील आणि काही झालं तरी त्या व्यक्तीला मात्र सोडायचं नाही असं तिने आता ठरवलेलं असतं. वल्लरी मात्र काळजीत असते, कारण की बाजूला उभी असते आणि तिला कळलेलं असतं की जर काही झालं तर मात्र आम्ही अडकले जाऊ. वल्लरी आता बाजूला येऊन पटकन फोन लावते उदयकांतला आणि म्हणते की काय रे मूर्खा, तुला कळतं आहे का? तेव्हा तो दारू ढुसत बसलेला असतो. तो दारूच्या म्हणजे नशेत असतो आणि बडबडत असतो की हो बोल ना वल्लरी, काय झालं? त्याच्या बोलण्यामध्ये पूर्ण दारू असते. ती म्हणते की काय रे, ढोस नुसता दारू ढोस, तुला दारू ढोसण्याच्या पलीकडे काही दिसतं की नाही रे? तेव्हा मग आता ती म्हणते की तुला कळते का, दोराचा फास तुझ्या गळ्यापर्यंत येऊन पोचला आहे, तरीही तू अजून दारूच पितोयस. तेव्हा मग तो म्हणतो की वल्लरी, अगं काय इतकी चिडतेस, सांग ना नेमकं काय झालेलं आहे. आता तुझी ही बडबड बंद कर आणि सांग नक्की काय झाले ते. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की अरे तुला कळत नाही आहे, तू त्या दिवशी रमाकांतला मारलंस तर मारलंस आणि त्याचे सगळे पुरावे पण तू मागे टाकून ठेवलेस. तुला कळतं आहे का त्या पुराव्यांमुळे किती वाट लागणार आहे ते आत्ता. अरे त्या दिवशी तू मारलंस ना, तेव्हा एका मुलीने तुला बघितलं. तेव्हा तो म्हणतो की कोणी बघितलं आहे मला तेव्हा. तेव्हा मग ती सांगते की अरे इथे घरी ईश्वरीचे आणि अर्णवचे फॅन येत असतात आणि त्यामध्ये ती मंजुळा आली होती, ईश्वरीची मैत्रीण. तिने तुला बघितलं होतं मारताना, पण नशीब तिने मला पाहिलं नव्हतं, नाही तर सगळा गोंधळ झाला असता, अजून वाट लागली असती आपली. मग तो म्हणतो की आता काय करायचं. तेव्हा ती सांगते की हे बघ आता काय करायचं म्हणजे तुलाच समजलं पाहिजे काय करायचं ते. तेव्हा आता तो सांगतो की मला जरा एक गोष्ट तू खरं सांग की नक्की काय प्रकार आहे. तेव्हा ती सांगते की आता पोलीस तुझ्यापर्यंत येणार, ती मुलगी तुझं वर्णन सांगणार आहे, तिने तुला अगदी स्पष्टपणे बघितलेलं आहे, त्यामुळे ती तुझं वर्णन सांगणार आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी कबूल करणार आहे. मग बस तू, पोलीस तुझ्यापर्यंत पोचायला कमी लागणार नाही. उदयकांत, तुझं एकदा की वर्णन झालं की तू खपला म्हणून समजायचं. तेव्हा आता तो बोलायला लागतो की नाही हे सगळं होणार नाही आहे. ती मुलगी तिने खरंच म्हणजे असं बोलून लगेच वल्लरी म्हणते की उतरली ना, तुला मी बोललेच होते, आता हे ऐकून तुझी सगळी दारूची नशा उतरून जाईल. हे बघ आता तर तू स्वतः अंडरग्राऊंड होऊन जा असं मी तुला कितीतरी वेळा सांगितलं, पण तू ऐकलं नाही. आता मी तुझी मदत नाही करणार. तेव्हा तो म्हणतो की हे बघ असं करू नको वल्लरी, माझी मदत कर. पण ती काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही, काहीही झालं तरी मी आता तुला मदत करू शकणार नाही. तेव्हा मी तुला सांगितलं होतं पण तू ऐकला नाहीस, आता काहीच होऊ शकत नाही असं आता तो तिला बोलून दाखवतो. त्यानंतर इथे आता अर्णव गाडी घेऊन पोलीस स्टेशनला चाललेला असतो. तेवढ्यातच तिथे काही एक गाडीमध्ये येते आणि अर्णवच्या गाडीला थांबवतात. नंतर आजीला इथे जराशी तब्येत ठीक नसते, सगळेजण तिच्या बाजूला बसलेले असतात. तेव्हा मग आजी म्हणते की हे सगळं खरंच खूप विचित्र आहे, म्हणजे मला कळत नाही हे असं कसं घडतं आहे, काही होते ना काही समजत नाही आहे. मामा म्हणतो की हे बघ आई, आता त्या सगळ्याचा विचार नको करूस तू, तुला माहिती आहे ना की हे सगळं आपल्याला खूप कठीण जातं आहे म्हणून. म्हणजे अर्णव आता गेला आहे ना, त्या मंजुळाला घेऊन म्हणजे नक्कीच काहीतरी शोध लागेल. तेव्हा आजी म्हणते की तसं मी म्हणत नाही आहे, म्हणजे कसं आहे ना बघ ना, अरे इतकं सगळं घडलं, सात्विका गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर रमाकांत आले आणि घरात सगळं व्यवस्थित होते असं म्हणतानाच प्रॉब्लेम झाला पुन्हा एकदा. रमाकांत हे आपल्याला सोडून निघून गेले, इतका भला माणूस, आणि त्याचं दुश्मन कोण असू शकतं. त्यांचं कोणाशीच काही वाकडं नव्हतं, साधे आणि प्रामाणिक होते. मग नक्की काय झालं असेल. ईश्वरी म्हणते की आजी आपण आता त्याचा शोध घेतोय, तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. तेवढ्यातच आता इथे आजीला समजावणारी ईश्वरी पण टेन्शनमध्ये असते आणि अर्णव हा बाहेर येतो गाडीच्या आणि म्हणतो की काय चाललं आहे, ही गाडी अशी आमच्या गाडीच्या मध्ये का थांबवली, चला मागे घ्या लवकर. पण आता तो माणूस ऐकायलाच तयार नसतो. ईश्वरी आता तिथे नसते, मंजुळा आतमध्ये बसलेली असते. आकाश म्हणतो की सांगितलेलं ऐकायला येत नाही आहे का, चल गाडी मागे घे, रिव्हर्स घे, आमची गाडी निघू दे. नाही निघणार, जा, असं तो आणखी बोलतो. तेव्हा मात्र अर्णव चिडतो आणि जो राहतं त्याला एक फाईट देतो. आता मात्र तिथे ते लोक ऐकत नसतात म्हणून फाईटची सुरुवात झालेली असते. आता ते बेदम मारत असतात. तेव्हा मंजुळा आतून ओरडत असते की अर्णवदादा थांब, अर्णवदादा थांब, अरे तुम्ही मारामारी करू नका, प्लीज थांबा. तेव्हा मग त्यांची मारामारी सुरू असताना एक गुंड येतो आणि त्या मंजुळाला गाडीच्या बाहेर काढतो.
चल बाहेर निघ चल असं म्हणून तिला आता बाहेर काढून तिच्या डोक्यावर बंदूक लावलेली असते. तेव्हा मग मंजुळा म्हणते की दादा मला सोडव. तेव्हा तो गुंड म्हणायला लागतो की चला तुमचं शहाणपण आता बंद करा, मारामारी झाली असेल तर. हिच्या डोक्यावर बंदूक लावली आहे बघा, नाहीतर व्हा बाजूला. आकाश आणि अर्णव म्हणतो की चल सोड तिला, सोड लवकर. तेव्हा पण ते ऐकायला तयारच नसतात. मंजूला घेऊन चाललेले असतात किडनॅपर्स. तेव्हा आता मामा म्हणतो की आई अगं असं करून असंच कसं चालणार आहे आपल्याला, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्याच लागणार आहेत. आणि अर्णव शोधणार ना ह्या गोष्टी, म्हणजे त्याला तरी आता कळलं आहे की नक्की या सगळ्याच्या मागे कोणीतरी राकेशशिवाय दुसरंच होतं. आणि ही जी काही वेळ आहे ती अशीच आपल्याला काढावी लागणार आहे, महत्त्वाची आहे ती. आणि ते सगळं थांबवणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे, हो की नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे आपण करू. तेव्हा मग आता अंजली म्हणते की हो आता अर्णव गेला आहे ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होतील. मामा म्हणतो की हे बघ आई, आता हे जे काही आहे त्याला आपल्याला फेस तर करावा लागणार आहे. शिवाय अर्णव आता यामध्ये हात घातला आहे, मग तो गप्प बसणार नाही. कारण की भाऊजींशी त्याचं तुटक वागणं होतं आणि बाबूजींशी तो नीट वागलेला नाही आल्यानंतर. त्यामुळे त्याच्या मनालाही ते तितकंच लागलेलं आहे आणि तो काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. बाबांचे म्हणजेच भाऊजींच्या मारेकरी कोण आहेत ना, त्यांना तो शोधून काढेल. तेव्हा आजी म्हणते की पण एक गोष्ट समजत नाही आहे की ज्या व्यक्तीने 20 वर्षापूर्वीच आपला संसार सोडला होता, सगळं सोडून ते निघून गेले होते, अशा व्यक्तीचं कोण असू शकतं दुश्मन. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. मग आता मामा म्हणतो की हो ते पण सगळं शोध घेतील, काहीच काळजी करू नका. तेव्हा आता इथे एक एक क्लू बाहेर पडतो आहे. वल्लरी घाबरते की प्रत्येकाला एक एक गोष्टी आता समजत चाललेल्या आहेत. माझं जगणं कठीण झालं आहे, काहीतरी केलं पाहिजे असा विचार तिच्या मनात येतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव मंजूच्या घरी जातो आणि तिचे वडील अर्णवसमोर हात जोडतात की अर्णव बाळा प्लीज काहीतरी कर, माझ्या पोरीला प्लीज सोडव त्या किडनॅपर्सच्या तावडीतून. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, मंजुळा माझी मदत करत होती आणि काहीही झालं तरीही त्या मंजुळाला म्हणजेच तुमच्या मुलीला किडनॅपर्सच्या तावडीतून सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी त्यांना त्यांच्या तावडीतून सोडवेन म्हणजे सोडवेनच. नंतर इथे ईश्वरी आता घरी असते आणि ती म्हणते की मला ना एक गोष्ट समजत नाही आहे, म्हणजे मंजुळाने त्यांना पाहिलं होतं ही खरी गोष्ट आहे आणि पण ती इथे सांगायला आली आणि मंजूला आपण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो आहे, ही गोष्ट बाहेर कशी काय समजली असेल. म्हणजे किडनॅपर्स तिला किडनॅप करायला आले याचा अर्थ घरातली ही न्यूज बाहेर लगेच कशी काय पोचली हेच कळत नाही आहे. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये ते पण तिचं किडनॅपिंग झालं म्हणजे लगेचच ही न्यूज बाहेर गेली, याचा अर्थ काहीतरी वेगळाच होत नाही आहे का. आता मात्र इथे अर्णव त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. वल्लरी पण घाबरलेली असते. ती म्हणते की बापरे ईश्वरी तर एकापेक्षा एक जास्त डोकं लढवत चालली आहे. तर बाबांचा मोबाईल ही ती गार्डन एरियामध्ये लपवण्यासाठी वल्लरी घेऊन चाललेली असते आणि ती मोबाईल लपवून तिथून निघते. तेवढ्यात ईश्वरी तिच्या समोर येते. मामी तुम्ही इथे काय करताय. आता मात्र वल्लरी पूर्णपणे घाबरते, कारण की वल्लरीला आता एक एक करून ईश्वरी पूर्ण ट्रॅपमध्ये अडकवत चाललेली असते. नेमकं आता पुढे कसं आणि काय होणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.